रत्नागिरी शहर पोलिसांनी प्रियसी भक्ती मयेकर खून प्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील यानं आणखी 2 खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। एका खुनाचा तपास करत असताना आणखी 2 खून उघड झालेले आहेत। या तिन्ही खुनामागे परस्पर संबंध असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। दुर्वासने पहिला खून सीताराम वीर वय 50, दुसरा खून राकेश जंगम वय 28 तर तिसरा खून भक्ती मयेकर हिचा खून केल्याचं चौकशीत निष्पन्न झालेलं आहे। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातून गेल्या 2 आठवड्यांपासून भक्ती जितेंद्र मयेकर ही तरुणी बेपत्ता झाली होती। आंबा घाटात निर्जन ठिकाणी या तरुणीचा मृतदेह फेकण्यात आला होता। भक्ती मयेकर हिची तिचा प्रियकर दुर्वास पाटील यानंच हत्या केली होती। भक्ती लग्नाचा सतत तगादा लावते, यावरून त्याने थेट भक्तीचा जीवच घेतला होता। भक्तीची हत्या करण्यापूर्वी दुर्वासने आणखी 2घांचा खून केला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीताराम वीर हा भक्तीला फोन करून त्रास देत होता। फोन करून तो तिच्याशी अश्लील बोलत होता। यावरून आपल्या प्रियसीला त्रास देत असल्याचं दुर्वासला कळाल्यानंतर त्यानं सीतारामला हॉटेलवरती बोलावलं आणि तिथं सीतारामला मारहाण केली। त्याला इतकं मारलं की यात त्याचा मृत्यू झाला। सीतारामला मारलं यावेळी त्याचा मित्र राकेश जंगम हा देखील तिथंच उपस्थित होता। राकेश आणखी कुणाला सांगेल या भीतीनं त्याने राकेशची हत्या केली। पोलीस चौकशीत दुर्वास यानं सीताराम वीर याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे। तसंच वीर याच्या खुनाची माहिती राकेश जंगम याला होती। तो ती माहिती पोलिसांना देईल अशी भीती वाटत असल्यानं त्यालाही बारमध्ये ठार मारून त्याचा मृतदेह आंबा घाटात दरीत टाकल्याचं दुर्वास यानं कबूल केलंय। रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंग 21/8/2025 रोजी भक्ती मयेकर नावाची तरुणी 26 वर्षीय तरुणी ही मिसिंग होती अशी तक्रार तिच्या भावाने दिलेली होती। त्याचा तपास करताना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांनी मिळून भक्ती मयेकर हिचा खून करून आंबा घाटात तिचे प्रेत टाकले होते आणि त्याचा या प्रकरणाचा पुढा तपास करता असताना रत्नागिरी पोलिसांना अशी माहिती मिळाली की राकेश अशोक जंगम याचाही 21/6/2024 ला दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे यांनी खून करून आंबा घाटामध्ये त्याचं प्रेत टाकलं होतं। या प्रकरणाचा तपास करत असताना अशी माहिती मिळाली की सीताराम वीर 55 वर्ष राहणार कळझोंडी यांचा 29/4/2024 ला मारहाण करून खून करण्यात आला होता आणि ह्या तिन्ही प्रकरणाचा एकमेकाशी संबंध आहे अशी माहिती प्राथमिकरित्या पोलिसांच्या रत्नागिरी पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार 3ही गुन्हे मर्डरचे दाखल आहेत। यात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला भक्ती मयेकर यांच्या मर्डरचा तपास चालू आहे आणि 2 गुन्हे जे जयगड पोलीस स्टेशन येथे राकेश जंगम आणि सीताराम वीर यांच्या मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहे। यामध्ये आरोपी जे आहेत 4 आरोपी यामध्ये अटक आहेत। त्यात दुर्वास पाटील, विश्वास पवार, सुशांत नरळकर आणि निलेश भिंगारडे हे 4ही आरोपी या 3 गुन्ह्यामधले यामध्ये रत्नागिरी पोलिसांनी अटक केलेले आहे। याचा तपास पोलीस करत आहे।